ऐतिहासिक मिरज शहराचे रस्ते ठरले ज्ञानबाची मेघ, अर्ध्यावरती डाव मोडला. मिरज शहर विकासाची अधुरी कहाणी. दोष कोणाचा? मास्टर ब्लास्टर महापालिकेचा की भिकारी नेत्यांचा? आयुक्त साहेब, कुठलीच योजना राबवू नका. सर्वप्रथम शहराचा विकासच करायचा आहे तर रस्त्याचा मास्टर प्लॅन राबविण्यासाठी सिंघम अधिकाऱ्याची भूमिका बजावा. सर्वांनाच धुडकावून लावा. रस्त्यावरची सर्व अतिक्रमणे काढून टाका. रस्त्याचे रुंदीकरण सर्वांनीच ढापले आहे. रस्त्याचा मास्टर प्लॅन असा राबवा की शहरातील सर्वच रस्ते सुटसुटीत झाले पाहिजेत. सिंघम अधिकारी हाच या शहराचा विकास करू शकतो. या शहरासाठी गोंडस योजना आम्हाला नको आहेत. याच प्रतिक्रिया जनमानसात आज उमटत आहेत. या शहरातील रस्ते आणि या रस्त्यांचा मास्टर प्लॅन खरं तर ज्ञानबाची मेघ ठरत आहे. ज्ञानबा ही एक गर्भश्रीमंत व्यक्ती होती. त्यांची मुले प्रॉपर्टीसाठी बापाला खूप सतावत होती. संपत्तीसाठी भांडत असलेल्या मुलांना धडा शिकवण्यासाठी बापानं सांगितलं की बाळांनो, मी मेल्यानंतर माझी एक इच्छा पूर्ण करा. ज्ञानबा मेल्यानंतर मुलांनी इच्छा पूर्ण केली. लोकांनी दोष मुलांना दिला की बाप हा तुमच्यामुळेच मेला, कारण तुम्ही संपत्तीसाठी लाकडी खुट्टा मारला. सर्व संपत्ती शासनाला जमा झाली. हाच प्रकार या मिरज शहराचा झाला आहे. मास्टर प्लॅननुसार रस्ते व शहराची रचनात्मक निर्मिती झालीच नाही. हाच तर खरा मोठा खुट्टा प्रश्न आहे. आता या मिरज शहराची संपत्ती कोणाकडे जमा केली पाहिजे? दोष नेमका कुणाला द्यायचा? कुणालाच दोष देता येणार नाही आणि कुणालाच हा प्रश्न देखील सोडवता येणार नाही. असे शहर म्हणजे मिरज शहर. आणि या ऐतिहासिक मिरज शहरात दिसणारे सर्वच मास्टर प्लॅनचे बाप रस्ते म्हणजे ही ज्ञानबाची मेघ आहे. शहरात रस्ते कसे असावेत हे पाहायचे असेल तर मिरज शहरास एकदा आवर्जून भेट दिलीच पाहिजे. स्वच्छ हवा, सुंदर शहर असं देशभरात लावलौकिक मिळालेल्या व आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरातील सर्वच बाप रस्त्यांचा प्रश्न गेल्या 40 वर्षात कुणालाच सोडवता आला नाही. शहरातील रस्ते मोठे करण्यासाठी मास्टर प्लॅन हा ताकदीने राबविण्यात आला नाही. रस्त्याचा मास्टर प्लॅन राबवायचा असेल तर हुकुमशाही पद्धतीचा सिंघम अधिकारी या शहराला लाभला पाहिजे. पण मागणी कोण करणार? केलीच तर दखल कोण घेणार? हाच खरा मोठा प्रश्न आहे. कारण रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाला नगरसेवक आणि नेत्यांचं कवच आहे. कसा सुटणार या मिरज शहरातील रस्त्यांचा प्रश्न? इतिहास मोडीत काढून नवा इतिहास निर्माण करणारे आणि सर्वांनाच पायदळी ठेवणारे आमदार सुरेश खाडे आमदारकी टिकवण्यासाठी कोणाशीही वैरत्व घेत नाहीत. त्यांना मिरज शहराच्या विकासाचं कुठलंच देणं घेणं नाही. जनतेला साधं उदाहरण द्यायचं झालं तर मिरज शहरामध्ये वंटमुरे कॉर्नर ते चिवटे दवाखाना हा 200 मीटर अंतराचा ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणचा रस्ता महापालिकेने श्री अत्तार या कॉन्ट्रॅक्टरला 46 लाख रुपयाला दिलेला आहे. कुरेशी या नावाची व्यक्ती या ठिकाणी रस्त्याचं काम करून घेत आहे. ट्रिमिक्स रस्ता करत असताना 1.5 फूट खोदकाम करून हा रस्ता करायचा आहे. रस्त्याचे काम सध्या सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. हा रस्ता झाल्यानंतर किती वर्षापर्यंत टिकणार आहे याची माहिती बोर्डावर लिहिलेली नाही. रस्ता करावयाचा झाला तर दोन्ही बाजूला गटारिया असतातच. मुख्य रस्त्याच्या ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे, मात्र गटार नाही. कोणत्या नियमाने रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर झाली? मंजूर कामांच्या निविदाची माहिती जनतेसमोर प्रसिद्ध झाली पाहिजे. सध्या वंटमोरे कॉर्नर या भागातील सर्वच दवाखान्यातील डॉक्टर लोकांनी ड्रेनेजसाठी भांडण काढले आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचे दवाखाने व त्यांची पार्किंग व्यवस्था याबाबतचं कंप्लीशन सर्टिफिकेट हा मुद्दा उपस्थित झाल्याने शहरातील सर्वच दवाखान्यांची पार्किंग व्यवस्था आणि कॉम्प्लीशन सर्टिफिकेट हा मुद्दा कळीचा ठरत आहे. महापालिकेने केलेला कारभार चव्हाट्यावर येणार का हे कोणीच सांगू शकत नाही. सगळ्याच गोष्टींची मॅनेज व्यवस्था असेल तर मास्टर प्लॅन रस्त्यांचे डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण, गटार व्यवस्था याला कोणताच अर्थ उरत नाही. खरं तर मिरज या ऐतिहासिक शहरातील सर्वच रस्त्यांचा प्रश्न आणि मास्टर प्लॅन ज्ञानबाची मेघ बनून राहिला आहे.